हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज मित्रांनो 24 जे फेब्रुवारी आहे, 24 फेब्रुवारीमध्ये अधिवेशनामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्याची उत्तरे शिक्षण विभागाकडनं, जसं की एक शैक्षणिक शाळा बंद असेल, रिक्त पदांचा तपशील असेल, त्याच्यानंतर इतर जे आहेत 2022मध्ये एकूण शिक्षकांची किती जागांची भरती झाली, अशी विविध प्रश्नांची उत्तरं ऑथेंटिक हे मित्रांनो आज भेटलेले आहेत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, ही माहिती ऑथेंटिक जे तारांकित प्रश्न जे आज तारांकित प्रश्न जे अधिवेशनात आलेली होती त्या संदर्भात त्याची उत्तरे आहेत मित्रांनो. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही, महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो. महत्त्वाचा मुद्दा पहिलाच आहे, MPSCच्या संदर्भात आहे. वित्तलेखा जो जिल्हा परिषदकडनं वित्तलेखा वर्ग 3 आयोजित करण्याबाबत या संदर्भात आहे. ते आपला काही विषय नाही आहे. ठीक आहे, हे मी काय प्रश्न घेणार नाही. हे MPSCच्या मुलांसाठी आहे. ते PDF मी टेलिग्रामवर खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे त्याच्यावर टाकणार, ते आहे, ते मुलं पाहतील समजा. तर आपल्याकडे दुसरा मुद्दा येतो शिक्षण विभागाचा. त्याच्यामध्ये पहा काय आहे, राज्यातील शिक्षकांकडे सोपवण्यात आलेल्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबतचा एक प्रश्न आलेला होता. विक्रम काळे साहेबांनी, सतीश चव्हाण सर, किरण सर नाईक, अमोल मिटकरी, सुनील शिंदे, राजेश राठोड असे यांनी या लोकांनी प्रश्न विचारले. याच्यामध्ये काय काय आहे, प्रश्न काय विचारत पहा. अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकांकडे 2-3 वर्गाची जबाबदारी असतानाही, तसेच शिक्षकांकडे विविध ॲप माहिती भरणे, विद्यार्थी अद्ययावत करणे, UDIS प्रमाणे पदसंख्या इत्यादी माहिती भरणे, अनेक शैक्षणिक कामे सोपवली जात आहेत असल्यामुळं अध्यापनाच्या कामावर नकारात्मक परिणाम होत आहे. हे जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात निदर्शन आले. हे खरे आहे का? प्रश्न महत्त्वाचे उत्तर तुम्हाला मी देतो व्यवस्थित काय आहे ते. असल्यास प्रत्यक्ष निवडणूक करायच्या संबंध असलेल्या मतदार नोंदणीसाठी महसुली कामे शिक्षकावर सोपवण्यात असून शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती, त्यासोबत नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकामध्ये चेकपोस्ट नियुक्ती, मुंबईसारख्या शहरात भटक्या श्वानांची गणना करण्यासाठी नियुक्ती करण्यात येत असल्याने शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा जास्त ताण येत आहे. हे खरं आहे काय? ठीक आहे. आणि शासनाची उपरोक्तपर्यंत चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा भार कमी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, तसेच शिक्षकांनी अध्यापनाचे नियोजन कसे करावे याबाबत कोणती उपाययोजना केली, यावर करण्यात येत आहे. याची विलंबाची कारणे काय? तेव्हा दादाजी भुसे साहेबांनी अंशतः खरे उत्तर दिले. पहिला प्रश्नाचं उत्तर त्यांनी खरं दिलं. कोणता अशैक्षणिक कामाचे दिलं आहे, अंशतः खरं म्हणजे अर्ध बरोबर आहे. आता पहा, सो मोटो रिट पिटिशनर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिनांक 7/11/2025 भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव, मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालय अतिरिक्त सार्वजनिक इमारतीमध्ये स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, खाद्यपदार्थाची योग्य विल्हेवाट लावणे. ठीक आहे, या सूचना दिल्या आहेत. अनुषंगाने विविध शिक्षकांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. भटक्या श्वानाचा उपद्रव, श्वानाच्या घटना विचारात घेता एक जबाबदार नागरिक म्हणून जनजागृती करणे आवश्यक आहे. बघा कसं फिरवलेत उत्तर. ठीक आहे. तथापि शिक्षकांना अध्यापनाची पुरेसा वेळ मिळावा म्हणून शासन निर्णय 23/8/24 शैक्षणिक कामे अशैक्षणिक कामे RT ॲक्टनुसार करावयाचे अनिवार्य कामे यावर वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यानुसार दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ, संसद यासाठी होणारी निवडणुकीची कामे ही अनिवार्य कामे आहेत. ठीक आहे. दिनांक 23/8/24च्या शासन निर्णयावर परिच्छेद क्रमांक 7मध्ये नमूद करण्यात अशैक्षणिक कामे शिक्षकांना सोपवण्यात येऊ नये याबाबत शिक्षण विभागाने त्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत निर्देश, पण काम तरी लावतात. ठीक आहे. तसेच शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे विचारात घेता शिक्षकांना प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनाशी पुरेसा वेळ मिळावा, तसेच शिक्षकाची कामे सुलभ व्हावी यासाठी सरळ UDIS प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. मित्रांनो, हे महत्त्वाचं नाही म्हणून मी फास्ट घेतो बरं का. महत्त्वाच्या आले समोर स्लो घेणारच आहे. शाळा स्तरावर विविध समित्यांचे विलिनीकरण करून समित्याची संख्या देखील कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होऊन विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत आहे. फक्त म्हणजे गोल 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 जिलेबीसारखे असे प्रश्नाला उत्तर आहे. ठीक आहे. राज्यातील 10वी-12वी परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्याबाबत विविध अडबाले साहेब आले होते. नागपूरच्या आंदोलनाला आम्हाला भेट दिली होती त्यांनी. बंटी पाटील असे विविध आमदारांनी प्रश्न दिले. विक्रम काळे तांबे साहेबांनी. तर पहा त्याचे उत्तर काय दिले त्यांनी बघा. 10वी-12वीचे बोर्ड, जे शासन सुरक्षा
बसवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. वार्षिक नियोजन हे ते गोष्टी आता पूर्ण खिचडी दिलेली आहेत आणि भटीची संघटनांनी वर्गवल्यामध्ये 100% CCTV बनवून सहमती दर्शवलेलं आहे. बरोबर आहे. समज आता हे आहे महत्त्वाचं. 15,000हून अधिक शाळाबाह्य मुलं असल्याबाबत हे बरोबर आहे का? ठीक आहे. शाळाबाह्य 15,235 केंद्र महिला आणि बालकल्याण विभागाने जाहीर केलेल्या आकडेनुसार 4 डिसेंबर रोजी खरे आहे का निर्देशित केलेलं आहे. असल्यास शाळा मान्यतेचे निकष, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, तसेच काय गावामध्ये शाळा घराजवळ उपलब्ध असल्यामुळे मुलींना दूरच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवावे लागत असल्याचा तोटा मुलींच्या शिक्षणाला मोठ्या प्रमाणावर बसत असल्याचे निरीक्षण राज्यातील शिक्षकांनी नोंदविले असल्याचे या सुमारास निदर्शन आले आहे. खरे आहे काय? असल्यास शाळाबाह्य असलेल्या अधिकाधिक मुली तसेच मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही उपाययोजना केली आहे याबाबत येत आहे विलंबाची कारणे काय. आता पहा, ह्याच्यामध्ये मित्रांनो शाळा समूह योजनामुळे खूप शाळा बंद होत आहेत. त्यामुळं मुलींचं शिक्षण, खास करून मुलींचं शिक्षण हे थांबत आहे मित्रांनो. कुठेतरी हे चुकीचा निर्णय आहे. जेव्हा शासनाने उत्तर कसं दिले पहा, हे खरे नाही म्हणजे चुकीचं आहे म्हणे. पहा 25-26च्या करिता प्रबंध पोर्टल 6 ते 14 वयोगटातील 2,497 शाळाबाह्य मुलांची नोंद करण्यात आली. असं काही नाही, खूप मुलं शाळाबाह्य झालेली आहेत. हे खरे नाही म्हणे. कोणता प्रश्न खरे नाही? 2, शाळा पटसंख्येचा बंद करण्याचा निर्णय घेतला. कसं खरं नाही? आदेश तर देत आहेत आणि बंद करत आहेत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांचे स्तरावरून शालेय शिक्षण विभागाबरोबरच इतर शासकीय विभागाच्या सहकार्याने 13 ते 18 वर्ष 3 ते 18 वयोगटातील अनियमित स्थलांतरित बालकाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आढळून येणारी बालके नजीकच्या नियमित शाळेत वयानुरूप दाखल करण्यात येत आहे. पहा, आता इथं फिरवलं बघा. हे प्रश्न आपला होता मागच्या वेळेसचा. बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार वस्त्यांच्या नजीकच्या क्षेत्रामध्ये हद्दीच्या शाळा उपलब्ध नाहीत अशा वस्त्यांमधील 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ मोफत वाहतूक सुविधा, अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी तरतूद आहे. वस्ती नजीकच्या 5 किमी एवढ्या अंतराच्या शाळा उपलब्ध नसतील अशा वस्त्यांमधील माध्यमिक वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी प्रति लाभार्थी 610 महिन्याकरिता 6,000 असे केंद्र शासनाकडून प्रतिवर्ष मंजूर करण्यात येतात. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय काही संबंध आपला नाही, तरी पण माध्यमिक स्तरावर मुलींसाठी निवासी शिक्षणाची व्यवस्था करण्यात येत आहे. हे मान्य आहे, पण शाळाच बंद करते. शाळा समूह योजना म्हणजे 5वीच्या आतील मुलांनी काय करायचं हा प्रश्न आहे. स्थलांतरित होणाऱ्या बालकांच्या पाल्यांना मूळ ठिकाणी समग्र शिक्षा अंतर्गत हंगामी अनिवासी वसतिगृह योजना माहे ऑक्टोबर मार्च या 6 महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील सर्व मुलामुलींसाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून मोफत गणवेश पुरवण्यात येतात. मोफत पाठ्यपुस्तके, मध्यान्ह योजना देखील लाभ. ह्याचा काही संबंध नाही. पहा, फक्त हे फिरून उत्तर द्यायचे. मूळ मुद्दा दुसरीकडे आहे. शाळा बंद होते त्याचं उत्तर काय नाही. ठीक आहे, बघा आता चिखलदरा तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात. ह्याच्यामध्ये आपल्याला 2022 मध्ये एकूण शिक्षकांची भरती किती करण्यात आली ह्याचं उत्तर ह्याच्यात भेटणार आहे आपल्याला. ठीक आहे, नाही ह्याच्यामध्ये नाही, पुढील प्रश्नामध्ये आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पहा नियुक्त करण्याबाबत बघा पवित्र पोर्टलची शिक्षक भरती संदर्भामध्ये आहे. मेळघाट याच्यामध्ये लिंगाडे साहेब, वंजारी साहेब, जगताप साहेब, सतेज पाटील, बंडू पाटील, अडबाले साहेब, आसगावकर साहेबांनी प्रश्न विचारला. ठीक आहे, पहा मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात शिक्षण व्यवस्था कोलमडली असून बघा टायपिंग पण चुकले होत करू. केंद्र अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या नसल्याने भागातील बहुतेक शाळा बंद करण्याचा ग्रामीण आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 26 मध्ये निदर्शनास हे खरे आहे काय? असल्यास कंत्राटी भरती होतकरू केंद्र पूर्ण राहिल्यामुळं शिक्षण नुकसान होत आहे, खरे आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने होतकरू केंद्राच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कोणती कारवाई केली आहे बघा. ह्याच्यात उसाहेबांनी उत्तर दिले हे खरे नाही म्हणून. परत चुकीचं. पेशा क्षेत्रातील भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती असल्यामुळे नियमित शिक्षक भरती प्रक्रिया बंद होती. बरोबर. पर्याय व्यवस्थापन कंत्राटी शिक्षक भरती नियुक्ती करण्यात येत आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. सुप्रीम कोर्टाने जर जजमेंट दिलं तर मग कंत्राटी शिक्षक भरती बंद करतील का हे? है ना? ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं भरती करा म्हणून, मग आता ही कंत्राटी शिक्षक त्यांनी बाहेर काढायला पाहिजे ना सर्वांना. हे करणार नाहीत. बघा तुम्ही काय सद्यस्थिती चिखलदरा हतरू या केंद्रात 8 शाळा मंजूर, 16 शिक्षकापैकी नियमित 8 शिक्षक, 7 कंत्राटी असे एकूण 15 आहेत. म्हणजे 50-50 भरती केली त्यांनी.
हत्रू आणि मारिता या 2 सेवानिवृत्त मुळे शून्य शिक्षकी झाल्याने केंद्रातील शाळांमधून शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करत आहे. आता पहा 11/2/2026 ठीक आहे. शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजे आता काय आहे, पेसा भरतीही होईल मित्र. ठीक आहे. म्हणजे पेसा क्षेत्राचा GRच्या संदर्भामध्ये ही खुलासा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता पहा पूर्ण वेळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी पूर्ण वेळ करण्याबाबत हे आपल्या कामाचं नाही आहे. मी PDF टेलिग्रामवर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते त्याच्यावर टाकून देणार, ते वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि आता हे पहा वर्ग शिक्षण इथं आपल्याला 2022ची संख्या मिळणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये भेटणार 100%. म्हणजे एकूण किती पद भरणार आहेत काय, ह्याच्यामध्ये एकूण रिक्त पदांचे तपशील किती झालेले, किती भरलेले आहेत, हे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर भेटणार आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळांना शिक्षक देण्याबाबत वर्गनिहाय याच्यामध्ये प्रश्न अरुण लाड साहेबांनी शिक्षण मंत्री साहेबांना विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, सांगली जिल्ह्यामध्ये सन 2024-25च्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण विभागाच्या आकडेनुसार 316 शाळांमध्ये शिक्षण घेणार सुमारे 1000 विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळं अध्यापन व्यवस्था विस्कळीत होऊन विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची बाब डिसेंबरमध्ये लक्षात आलेली आहे. ते खरे आहे का? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार सुमारे 8152 शिक्षक एक शिक्षकी शाळा ठीक आहे अस्तित्वात असून देश पातळीवर महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. हे खरे आहे काय? बरोबर आहे, कारण लोकसभेमध्ये हे प्रश्न विचारलेला होता. ते पण मी डिस्क्रिप्शन तुम्हाला टेलिग्रामवर टाकणार आहे. PDF केंद्राचे ते लोकसभेचे प्रश्न विचारले त्या संदर्भामध्ये. ठीक आहे. असल्यास पुरोगामी महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रातली पिछेहाट दूर करण्यासाठी सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळांना विषयनिहाय शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी विशेष भरती मोहीम शिक्षक पद भरती करण्याबाबत तसेच शिक्षकांचे वेतन विभागाच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यावर शासन कोणती कारवाई करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय? आता दादा भुसे साहेबांनी काय उत्तर दिलेत शिक्षण मंत्री आपले शिक्षण मंत्री काय देत पाहत. सांगली जिल्ह्यामध्ये माहे 2025मध्ये 5810 मंजूर असून त्यापैकी 5338 पदे भरण्यात आलेली आहेत. उर्वरित रिक्त पदे 335 शाळांवर सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये रिक्त पदांचे प्रमाण 8% आहे. आता बघा 8% म्हणजे बघा 8152 म्हणजे 8000चे जवळपास पकडून ना विचार करा मित्रांनो. 8000 चे 8% काढा, 2 शून्य मिळाले, 2 शून्य मिळाले, 8 64 640 पदे. ठीक आहे. 640 पदे. मी ढोबळमानाने आकडा सांगतो आहे. 6.5 म्हणजे जवळपास 700 जवळपास आकडा मागच्या वेळेस मी टाकला होता PDF मागच्या अधिवेशनात प्रश्न विचारलेला आहे याच्यावर, ते बघून घ्या. साधारण एक ढोबळमान आकडा सांगतो आहे, म्हणजे 600 ते 800च्या दरम्यानचा आकडा समजून घ्या. ठीक आहे. 8% आहेत रिक्त. आणि त्याच्यामध्ये बघा शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 2022नुसार सांगली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित विनाअनुदानित मुलाखतीशिवाय ठीक आहे 457 आणि मुलाखतीसह 331 असे एकूण 778 उमेदवारांची शिफारस केलेली आहे. शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 25मधील प्राप्त गुणांनुसार शिक्षक उपलब्ध करून देणार येणार आहेत. आता उर्वरित भरतीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 25च्या भरतीनुसार शिक्षक जातील. ठीक आहे. शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 22नुसार पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये एकूण किती पद भरले मित्रांनो? 23,871. ठीक आहे. 30,000ची भरती सांगितली, त्याच्यापैकी भरले किती आता? 23,871. म्हणजे एकूण बाकीचे किती राहिले? जवळपास 7,000 हे रिक्त राहिले मित्रांनो. 7,000 शिक्षक रिक्त आहेत मागच्या भरतीतले. ठीक आहे. 23,871 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळांमध्ये रिक्त पदावर शासन निर्णय 7/7/23 दिनांक 15/7/23 4/11/25 विद्यार्थी शिक्षण नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांची.
नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत नेमणूक करण्यात आलेली आहे. देवाला प्रार्थना आहे की परमनंट शिक्षक आल्यानंतर ही निवृत्त शिक्षकांना त्यांनी बाहेर काढावे, तरच जास्त जागा येतील, नाहीतर काही खरं नाही. ठीक आहे. आता पासामोर त्याचप्रमाणे शिक्षक भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये खंड पडू नये यास्तव शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 25मधील प्राप्त गुणांनुसार शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही सुरू आहे. ओके. कंत्राटी शिक्षक भरतीची नोंद UDIS पोर्टलवर नोंदवण्याची सुद्धा नसल्याने एक शिक्षकी शाळांची संख्या जास्त दिसून येते. तसेच सांगली जिल्ह्यात शिक्षकाचे वेतन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून थेट खात्यावर CMP मार्फत जमा केले जाते. आता हे बोगस शिक्षकांची भरती बघा. शालार्थ IDद्वारे झालेल्या बोगस शिक्षक भरती प्रक्रियेची त्यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी संदर्भात प्रश्न पडलेले आहेत विविध असे. त्याच्यावर उत्तर त्यांनी काय दिलेत बघा. हे आपल्या काही नाही, बोगस शाळेच्या संदर्भात म्हणजे बोगस पटसंख्येच्या संदर्भात आहे. PDF टाकतो, व्यवस्थित वाचून घ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये उद्या. ठीक आहे, किंवा संध्याकाळी टाकणार. पहिल्या व्हिडिओमध्ये पहा तर त्यांनी प्रश्न दिलेले आहेत विविध असे. दुर्गम भागामध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे असे तसे. आता बघा, हे आपल्या महत्त्वाचं आहे. मराठी शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होत आहेत, त्याबाबत खुलासा काय बघा आता. ठीक आहे, खुलासा काय आहे याच्यावर एक प्रश्न आहे. आणि समोरचा आहे जिल्हा परिषद शिक्षकावी बंद पडत आहेत, त्याचं काय संदर्भ खुलासा आहे. हे दोनच प्रश्न काढलेत मित्रांनो. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडासा व्हिडिओ मोठा होईल हा, पण पर्याय नाही. ठीक आहे, शॉर्टकट मी काही अजून हे केलेलं नाही, पण महत्त्वाचं घेतो बघा. राज्यात कमी पटसंख्येमुळे 2000 मराठी शाळा अडचणीत आल्या असून त्यापैकी 620 शाळा बंद होत असल्यामुळे 25,000 शिक्षक अतिरिक्त असल्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे शासकीय विसंगती हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, शासकीय विसंगती निर्माण होऊन शासकीय निधीचा उपयोग होत असल्याचे माहे 26मध्ये निर्देश खरे आहे काय बघा. कोकणात 700, विदर्भात 800, पश्चिम महाराष्ट्रात 700, मराठवाड्यात 400, उत्तर महाराष्ट्रात 30 एकूण अशा शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुर्गम भागातील मातृभाषा शिक्षणाचा हक्क तसेच सातत्य यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे खरे आहे काय. शासनाचे माहे डिसेंबर 25मध्ये 620 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचा परिणाम सुमारे 70 गावामध्ये ना शाळा ना पाटी पेन्सिल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक विद्यार्थी संस्थाचालकांनी लाखोच्या संख्येने मोर्चा काढून निवेदन दिले आहे खरे आहे काय असे प्रश्न पडलेले आहेत बघा. आता एक शिक्षक शाळेचे आणि बंद केल्यामुळे किती नुकसान होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा दुर्गम भागात मराठी शाळा विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शासनाने कोणती कारवाई करत आहे शाळा बंद न करता असे प्रश्न आहेत. कॉमन बघा, एकूण तुम्हाला सांगतो मित्रांनो किती शाळा कुठं कुठं बंद झालेल्या आहेत. हे बरोबर आकडा आहे. 70 कोकणात आहेत. ठीक आहे, 70 कोकणात, 700 कोकणात, 800 विदर्भात, 700 पश्चिम महाराष्ट्रात, 400 मराठवाड्यात. आता हे नाहीच म्हणणार बघा उत्तर यांना. दादाजी भुसेच 1-2 खरे नाही बघा. खतरनाक विषय काय नाही. असं असते गोलमोठल उत्तर द्यायचे. डंके की चोट पे खोटं सांगायचे उत्तर. असा प्रश्न आहे मित्रांनो. पहा, अशिता खरे आहे. 3 म्हणजे खरं आहे. 3 तर कमीत कमी सांगितले की बंद ना पेन्सिल सिंधुदुर्गमध्ये आंदोलन काढले बरोबर आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला नाही. शासनाचे कोणतेही धोरण नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आले बघा खरे आहे. तर पहा इकडं बघा, पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे असल्यामुळं मागील वाढत 2 वर्षात तुलनेत कोकण, विदर्भ, मराठवाड्यात भागातील 255 शाळा बंद झाल्या आहेत बघा. 255 शाळा. आता तरी कमीत कमी एवढं तरी आकडा कमीत कमी खरा चांगला आहे. आणि इकडं सांगतात की बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही आणि इकडं म्हणतात की बंद झालेले आहे का नाही. विरोधाभास आहे का नाही. असे गोलमोठल उत्तर देतात मित्रांनो. आम्ही जेव्हा भेटलो मंत्र्यांना, शिक्षण मंत्री साहेबांना, तेव्हा पण असे त्यांनी गोलमोठल उत्तर दिलेले आहेत. पहा, तथापि कमी पटाच्या मराठी शाळा सुरू असताना शाळांचा पट वाढवणे, मराठी शाळा टिकवणे याबाबत प्रवेशोत्सव, 1ली ते 8वी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, पोषण शक्ती, 8वीपर्यंत मोफत गणवेश, पायमोजे सर्व आता हे काय काय देणार आहेत ते दिलेत. स्टार प्रकल्प, PM श्री, माझी शाळा सुंदर शाळा, चाचण्या, शिक्षक प्रशिक्षण, अंमलबजावणी करण्यात येत आहे. हे सर्व करत आहे, पण भरती करा ना. जास्त संख्या घेतली तर विद्यार्थी जाणार नाही. शिक्षक उपलब्ध नसतील तर मग मुलं तर शाळा सोडतीलच ना. आणि अशा पद्धतीने हे प्रश्न दिलेले आहे. ह्याचं उत्तर प्रश्न उद्भवत नाही म्हणे. लेट होत नाहीचं कारण काय म्हणजे मित्रांनो इथंच विरोधाभास निर्माण झाला. 255 शाळा बंद होतात म्हणे आणि मराठी शाळा बंद करण्याचा कोणता निर्णय झालेला नाही.
निर्णय झाला नाही पण शाळा बंद होतेत ना, त्याचं काय. ठीक आहे, असा हे प्रश्न आहे मित्रांनो. डोंगरगाव इथे ही शाळा बंद असल्याबाबत एक प्रश्न होता कॉमन. याच्यामध्ये काय आहे, शाळा बंद केली नाही म्हणजे 28 पटसंख्या होती, 2 शिक्षक कार्यरत होते आणि सहशिक्षक रजेवर होते. नियमित मुख्याध्यापकांचा त्या दिवशी अपघात झाला होता, त्यामुळं 26/12/25 आणि 27/12/2025 पर्याय व्यवस्था केली होती, असं त्यांना उत्तर दिलेलं आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने हे आजचा व्हिडिओ होता. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मला ऑथेंटिक आणि सत्य माहिती असे तुम्हाला रोज भेटत जाईल मित्रांनो. म्हणजे ही PDF मी टेलिग्रामवर डिस्क्रिप्शन लिंक आहे ते टाकणार, त्यावर PDF टाकणारच आहे. पण तोपर्यंत ही मुद्दे समजून घ्या तुम्ही काय म्हणायचं, बरं का. ठीक आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. मित्र पण शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जास्त मी काय लांबवत नाही. ठीक आहे.